मित्रांनो, मी आहे स्वप्नील देवडे आणि मला नाही वे घरनं निघून नाही वे 79 दिवस झाले. मी आता त्रिपुरामध्ये मित्रांनो. तर मी निघालो होतो बारामती महाराष्ट्रातनं आपण नेपाळला पण गेलो, भूतानला गेलो, म्यानमारला गेलो आणि भारतातील जवळपास 13 राज्यामधनं प्रवास करून आता आपण त्रिपुरामध्ये आहे मित्रांनो. तर तुमचा भाऊ आलाय कुठल्या गाडीवर? पॅशन प्रो गाडीवर. इतक्या लांब आलाय आणि रात्रीचा मुक्काम नाही येतो, टेंटमध्ये होतो. अशा प्रकारे तुम्हाला आज मी माझा टेंटचा सेटअप दाखवतो कसा आहे. तर मित्रांनो, बेसिकली कुठल्या पण पेट्रोल पंपावर किंवा जिथं पेट्रोल पंप नसतो, मी कुणाला पण रिक्वेस्ट करतो की त्यांच्या घराच्या तिथं पार्किंग वगैरे असली तर टेंट लावायला जागा द्यायला. तर सगळे मला मदत करतात मित्रांनो. तर सेटअप कसा असतो तुम्हाला दाखवतो मित्रांनो. पहिलं तर एक मॅट आहे, ते मॅट टाकतो मी टेंट लावल्यानंतर. त्यानंतर माझ्याकडे एक स्लिपिंग बॅग आहे, स्लिपिंग बॅगमध्ये मी झोपतो. आणि हे 2 माणसाचा टेंट आहे पूर्ण. एका साईडला मी पूर्ण असा झोपतो ह्या साईडला, आणि ह्या साईडला पूर्ण माझं सामान असतं. यामध्ये 2 बॅग, हेल्मेट वगैरे, रायडिंग गिअर असं सामान राहतं. अशा प्रकारे माझी राहण्याची व्यवस्था असते. तर इथं टेंटमध्ये एक कपडे वगैरे सुकवण्यासाठी रस्सी पण आहे, जगवली कपडे. आणि इथं तुम्हाला बॅटरी वगैरे लावायची असेल तर बॅटरी पण लावू शकता. अशा प्रकारचं आहे मित्रांनो. मराठी माणूस इतक्या लांब आलाय तर तुम्ही एक सपोर्ट दाखवा मित्रांनो. तुमच्या एका सपोर्टमुळे खूप मोटिवेशन भेटतं. आणि कमेंट बॉक्समध्ये हरळ महादेव नक्की लिहा मित्रांनो. हरळ महादेव नाव जरी ऐकलं तरी खूप भारी वाटतं. तर फॉलो करा मित्रांनो. नवीन पाहत असला तर मराठी माणूस इतक्या लांब आलाय. बारामती महाराष्ट्रातनं त्रिपुरा म्हणजे पश्चिम भागातनं पूर्व भागात आलाय देशाच्या. तर फॉलो नक्की करा.